श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 8 फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी आलेली आहे जया एकादशी. एकादशी तिथी ही वर्षभरातून 24 एकादशी येतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. एक कृष्ण पक्षामध्ये येते आणि एक शुक्ल पक्षामध्ये येते. तर ही जी जया एकादशी आहे तर हिचं महत्त्व अधिक सांगितलं गेलेलं आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला जया एकादशी म्हटलं जातं. याला अजा आणि भीष्म एकादशी असंही म्हणतात. या एकादशीचं महत्त्व भगवान शिव यांनी महर्षी नारदांना सांगितलं होतं. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 7 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी रात्री 9:26 सुरू होईल आणि ही एकादशी 8 फेब्रुवारीला शनिवारी रोजी रात्री 8:16 राहील. एकादशीचा सूर्योदय हा 8 फेब्रुवारी रोजी होत असल्याने जया एकादशीचं व्रत हे 8 फेब्रुवारी या दिवशी साजरं करण्यात येणार आहे. एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंची आपल्याला विधिवत पूजा अर्चा करायची आहे. त्याचबरोबर त्यांना आवडणाऱ्या वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहेत. पिवळ्या कलरची फुलं असतील, पिवळ्या कलरचा नैवेद्य असेल, तुम्ही यामध्ये केळी देखील अर्पण करू शकता. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंवरती तुम्हाला विशेष तिळांचा अभिषेक करायचा आहे. बरोबर तुळशीची पानं देखील भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहेत. आरती करून धूपदीप अगरबत्ती लावून अशा पद्धतीने पूजा अर्चा करायची आहे. तर पहा, पूजेबरोबरच आपल्याला काही प्रभावी उपाय देखील या दिवशी करायचे आहेत. आपल्याला या दिवशी सकाळीच घरामध्ये या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे. सकाळीच जर आपण या झाडाचं एक पान घरामध्ये घेऊन आलात तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख, दारिद्र्य, अडचणी, संकट आहेत तर ते संपूर्णपणे नष्ट होतील. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. आपली कोणतीही कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या जो मंत्र आहे तर तो कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. सकाळी अगदी 12 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. जर तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतातच. अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण खूप कष्ट, मेहनत करत असतो. परंतु बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट केले, मेहनत केली तरीसुद्धा आपली कोणतीही इच्छाही पूर्ण होत नाही. जर आपल्या कुंडलीतले काही ग्रह जर कमकुवत असतील तर आपली कोणतीही इच्छा ही पूर्ण होत नाही. जर आपण अशा विशिष्ट तिथींवरती काही प्रभावी उपाय जर केले तर त्याच्या ज्या काही आपल्या इच्छा आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतात. तर तुमची एखादी धनप्राप्तीबद्दल इच्छा असेल, नोकरी प्राप्तीबद्दल इच्छा असेल, काही शारीरिक, मानसिक अशा इच्छा असतील किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल काही इच्छा असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल इच्छा असेल किंवा कुटुंबाची प्रगती होण्याबाबत इच्छा असेल किंवा नवीन घर खरेदी करायचं आहे किंवा नवीन गाडी घ्यायची आहे याबद्दल काही इच्छा असेल, लक्ष्मी प्राप्तीबद्दल असेल, एखादं कर्ज आहे तुमच्यावरती ते कर्ज लवकर फिटण्यासाठी काही इच्छा असेल किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा सतत त्रास होत असेल, ती व्यक्ती तुमचा शत्रू असेल, त्या व्यक्तीमुळे तुमच्या जीवनामध्ये नेहमी अडीअडचणी येत असतील, जर तुमची काही महत्त्वाची कामे असतील आणि ती बिघडत असतील तर असा हा शत्रू त्रास तसेच पितृदोष हा सुद्धा दूर करण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. पहा, तुम्हाला काय करायचं आहे, हा उपाय तुम्ही शनिवारी करायचा आहे. आता शनिवारी जया एकादशी आलेली आहे आणि या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्याचबरोबर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल त्यावरती अभिषेक करायचा आहे. या दिवशी तीळ आवर्जून भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करायचे आहे, तुळशीपत्र अर्पण करायचं आहे.
तसेच तुम्हाला विधिवत पूजा अर्चा भगवान श्री हरिविष्णूंची आणि तुमच्या देवघरातली करून घ्यायची आहे. यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. तर पहा, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात की ती दैवी असू शकतात आणि विशिष्ट तिथीवरती जर या झाडांची पूजा केली तर आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच सकारात्मक बदल जे आहेत तर ते घडून येतात. तर पहा, आपल्याला या सर्व झाडांमध्ये जी महत्त्वाची वस्तू आहे, वनस्पती आहे, ती म्हणजे तुळस. तुळस ही आपल्याला सर्वांनाच माहीत आहे. एकादशीच्या दिवशी तुळशीला खूप महत्त्व दिलं जातं आणि एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं ही तोडली देखील जात नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अगोदरच्या दिवशीच तुम्हाला तुळशीपत्र हे तोडून ठेवायचे आहेत किंवा मग तुळशीखाली एखादं तुळशीचं गळून पडलेलं पान असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. एक पान तुळशीचं तुम्हाला घ्यायचं आहे. तर तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे, ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद, कुंकू यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं, त्याची पेस्ट बनवायची आहे. त्यानंतर काडीच्या साह्याने तुम्हाला तुळशीच्या वरच्या साईडला एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकचे 4 बिंदू साईडच्या 2 रेषा तुम्हाला द्यायच्या आहेत. त्यानंतर त्या स्वास्तिकखाली तुम्हाला तुमची जी इच्छा आहे तर ती 1 किंवा 2 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे. आता तुम्हाला जर नोकरी मिळण्यासाठी इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहायचं. लक्ष्मी प्राप्तीसाठी जर इच्छा असेल तर लक्ष्मी प्राप्ती लिहायचं. जी बी तुमची इच्छा असेल तर ती तुम्हाला अगदी 2 ते 3 शब्दामध्ये तुम्हाला लिहायची आहे. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद आणि कुंकवाच्या साहाय्याने एक स्वास्तिक काढायचं आहे. 4 बिंदू द्यायचे आहेत, साईडच्या 2 रेषा द्यायच्या आहेत. त्यानंतर त्यावरती मूठभर तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत. त्यानंतर 1 रुपयाचं नाणं त्या तांदळावरती ठेवायचं आहे. नंतर एक तुळशीचं पान तुम्हाला त्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या तुळशीच्या पानावरती 2 अखंड फुलाच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांच्या समोर ठेवायची आहे. नंतर त्या पानाला हळद, कुंकू, अक्षदा, फुले अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे. तिथे बसून 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. नंतर दोन्ही हात जोडायचे. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. जी तुम्ही इच्छा तुमच्या पानावरती लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. नंतर हे पान तुम्हाला दिवसभर रात्रभर तिथेच देवापाशी ठेवायचं आहे. नंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. देवघरातील देवांची पूजा करायला जेव्हा जाताल त्यावेळेस ते पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि एक लाल कपडा घ्यायचा आहे. त्या लाल कपड्यामध्ये छोटासाच कपडा घ्यायचा आहे. त्यामध्ये हे छोटंसं एक तुळशीचं पान, 1 रुपयाचं नाणं आणि ज्या लवंगा आपण 2 ठेवले होते त्या हे तिन्ही वस्तू तुम्हाला एक पोटली म्हणून बांधायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे. तुळशीला सर्वप्रथम जल अर्पण करायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू वाहायचं आहे, अक्षदा अर्पण करायच्या आहेत, धूपदीप अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुळशीच्या जाड फांदीला बांधायची आहे. तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी माता तुळशीला प्रार्थना करायची आहे. तर उद्या म्हणजे शनिवारी जया एकादशीला जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या पुढच्या एकादशीपर्यंत तुमची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण झालेली तुम्हाला नक्कीच जाणवेल. जर तुमची ती इच्छा पूर्ण नाही झाली तर तोपर्यंत ती जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुळशी मातेला तशीच बांधून ठेवायची आहे. ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ती जी पोटली आहे तर ती तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायची आहे. जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत रोज त्या तुळशीपाशी जाऊन तुम्हाला तुमची इच्छा, जसं देवांची पूजा करता रोज तसंच तुम्हाला तुळशीची रोज पूजा करायची आहे आणि तुमची इच्छा जी आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे. रोज तुम्हाला अशा पद्धतीने करायचं आहे आणि जेव्हा इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस ती वाहत्या पाण्यामध्ये ती पोटली सोडून द्यायची आहे. अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला जया एकादशीला नक्की करायचा आहे. तर चला इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.